नमस्कार, मी गौतम कांबळे. जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. आता बातमी आहे पत्रकार परिषदेची, पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांची नागपूर रवी भवन सिव्हिल लाईन्स येथे पत्रकार परिषद नुकतीच पार पडली आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामधील अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 27 मतदारसंघामध्ये, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात अनुसूचित जाती जमातीच्या वतीने मागच्या वर्षी प्रलंबित प्रकरणामुळे आम्ही एक अभिनव उपक्रम राबवत आहोत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 27 मतदारसंघांमध्ये, त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीने अनुसूचित जातीतील आणि अनुसूचित जमातीतील मागच्या वर्षभराच्या काळातल्या सगळ्या विभागाशी संबंधित असलेल्या प्रलंबित प्रकरणांमध्ये आम्ही एक अभिनव उपक्रम राबवत आहोत. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांची जी काही अनुसूचित जाती आणि जमातीतल्या लोकांच्यासाठी जी संवेदना आहे त्यांना पाठबळ मिळावं या दृष्टीने देखील अशा सर्व आरक्षित मतदारसंघांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमाती नागरिकांच्या विविध विभागाशी संबंधित, मग ते पोलीस असेल, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर महानगरपालिका, मेडिकल हॉस्पिटल, मे हॉस्पिटल, डागा हॉस्पिटल, महिला व बाल कल्याण विभाग आणि विकासाची विविध कामं आणि उपक्रम, मग प्रधानमंत्री आवास योजना असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल्सचे त्यांचे थांबलेले ऑपरेशन्स असतील, त्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळणाऱ्या मदतीच्या गोष्टी असतील, मागच्या वर्षभरामध्ये झालेल्या ॲट्रॉसिटीच्या घटना असतील, अशा सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आयोग म्हणून आम्ही त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत पोचवता येईल आणि कोणत्या पद्धतीने त्यांच्या तक्रारीचं निवारण करता येईल यासाठीचा आमचा हा अल्पसा प्रयत्न आहे, अभिनव उपक्रम आहे. आपल्याला माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांच्या तक्रारी प्राप्त व्हाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय पोचता यावा, यासाठी आपल्या माध्यमातून ह्या सूचना सर्वदूर जाव्यात असं आपल्याला मी या प्रसंगी आवाहन करतो. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.